रामकृष्ण हरी मंडळी, तर इतिहास म्हटले की शिवाजी महाराज यांची आठवण होते आणि आपण अशाच एका आठवणीला उजाळा देण्यासाठी आलेलो आहे, ते म्हणजे भानूरगड. हिंदवी स्वराज्य उभं करायचं तर रात्र आणि दिवस युद्धाच्या प्रसंगावेळी रणांगणावर लढायचं तर कसं? शत्रू आणि पक्षाच्या अधिक उणे स्थानांची माहिती राजाला असली पाहिजे. तर मग याकरिता हेर खातं अतोनात प्रभावी असलं पाहिजे आणि यासाठी शिवाजी महाराज यांनी एका हिऱ्याची निवड केली, ते म्हणजे बहिर्जी नाईक. तर बहिर्जी नाईक यांच्या समाधीला आपण भेट देण्यासाठी आलेलो आहे. पाहू शकता तुम्ही, बहिर्जी नाईक यांची समाधी आहे. तर मंडळी, बहिर्जी नाईक हे व्यक्तिमत्व असे होते की वेगवेगळी रूपे घेऊन शत्रूच्या कोटात जाऊन प्राणांची पर्वा न करता हेरगिरी करत, तर कधी गोसावी बनत, तर कधी फकीर, तर कधी वासुदेव, तर कधी कुडमुड्या जोशी, तर कधी डोंबारी, अशी अनेक रूपे बदलून स्वराज्याची हेरगिरी केली. तर बहिर्जी नाईक यांच्या महत्वाच्या मोहिमा म्हणजे मंडळी शाहिस्तेखानावरचा हल्ला 1663, सुरूचची मोहीम, चिंचीची मोहीम, अशा अनेक मोहिमेमध्ये खूप मोठी मदत स्वराज्याला बहिर्जी नाईक यांची झाली. तर मंडळी, याच किल्ल्यावर हेरगिरी करत असताना कधी नव्हे ते वीररत्न शत्रूच्या ताब्यात सापडले, तर काही आख्यायिकानुसार ते जखमी होऊन समाधी स्थळावर म्हणजेच महादेवाच्या चरणी प्राण सोडले असेही म्हटले जाते. तर मंडळी, पाहू शकता तुम्ही, हा गडाचा हा पूर्ण परिसर आहे. समोरच बानलिंग मंदिर आहे. शिवपिंड आहे. पूर्ण हा किल्ल्याचा परिसर आहे. तर आपण चाललेलो आहे बानलिंग मंदिरामध्ये. पाहू शकता तुम्ही, तर मंदिराच्या समोरच नंदी आहेत. तर मंदिरामध्ये आपण आतमध्ये प्रवेश केलेला आहे. तर मंडळी, या मंदिरामध्ये शिवपिंड आहे. तर बाजूलाच पार्वती माता चे मंदिर आहे. श्री महादेव आहेत. छोटीशी मूर्ती आहे महादेवाची. तर हा संपूर्ण आतील गाभारा आहे. तर मंडळी, आपण आतमधून बाहेर आलेलो आहे मंदिरातून. पाहू शकता पूर्ण हा गडाचा परिसर. तर मंडळी, आता तो गुप्तचर समोरील बनलेला शिलालेख हा किल्ला फक्त एका नायकाची समाधी नाही, तर स्वराज्याची जाणीवेचा आणि गुप्त कर्तृत्वाचा प्रतिकार आहे. तर कमेंट मध्ये नक्की सांगा कसा वाटला हा किल्ला.